नमस्कार मंडळी, कशा सगळे काय म्हणताय, बरे आहात ना? तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर डोळे सुजल्यासारखे दिसत असतील ना, तर थंबनेल बघून तुमका समजलं असतं की आज आम्ही कुठे जातो. देवगडला बारी आहे बबनची, आणि बुवा आमची अंकिता कावडे. आम्ही खूप आधी जाऊचे आम्ही त्यांच्यासोबत, पण बबन रोज जातं. बबन त्यांचं वाचपी आहे. तर बबन मेस्त्री हे तुमका माहिती आहे, पूर्ण सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये एक नावाजलेलं एक पकवाज होतं का, आणि त्याच्यासोबत आज जात आहे मी. तर म्हटलं जाते तर एक हे होऊन जाऊन दे व्हिडिओ ब्लॉग, कारण का त्याचं वाजप नाही, पाणी नाही येतं, हे बारीक बारीक येतं. हा इला हां. तर आम्ही आज जातो बारी एक. तर काल जत्रा होती, तर आज झोपानी पण मस्त की जरा दुपारी मासे बिशे खाऊन झोपलेलं. तर आज जातलो बारी एक आम्ही. बारी हैसून हा देवगड, मालवण देवगड 70-75 किलोमीटर. त्याच्यामुळे आता जर येलो बबनच्या साईडवर आम्ही पाणी मारू. पाठचं व्ह्यू बघा, मस्त वाटतं. काय बोलतात तो त्याका, मावळता सूर्य. भगवा माझ्या पाठीशी आहे, छत्रपती शिवाजी महाराज भगवा आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी हे करतलो त्यांच्या घरी जाऊन वगैरे, म्हणजे तयारी वगैरे होऊन जातलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी वाटली. मी जास्त मोठी घेऊचं नाही, थोडे म्हणजे सुरुवात घेतले, मधले मग छोटी गाणी घेतले आणि मग पोस्ट करतले. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कशी वाटली, मग सांगा. जय बघितलं किती भारी वातावरण. हे आमका कोकण वासियांका ना ह्या एक बोलतात ना, देवाची गिफ्ट देवाने दिलेला समुद्र बघा कसं, मालवणचा समुद्र तुमका दाखवतोय. पाठी जो दिसता ना, तुम्हाला दाखवतोय. थोडं लाईट कमी करते बघा, पूर्ण समुद्र हा तो पाठीमागे दिसत. किती भारी वाटतं ना इथून. ह्याच्यानी घर बांधले नाही, इथून वरून टेरेसवरून पूर्ण समुद्र दिसतं. मी तुमका दाखवते त्यामध्ये. हो बघा, एकदम ह्याच्यात क्लिअर नाही दिसत, पण ऐसून दिसता क्लिअर आहे बघा. एकदम पूर्ण समुद्र. ते उन्हाचं हे पडल्यामुळे ना तो व्यवस्थित दिसत नाही, उन्हाची सूर्यकिरण. कोणाकडे नेली काय माहिती काय करू. आणि अमित तर नाही गय भजन आली. अमित कडे तो असतो साईश, माका जाऊ भेटणार नाही ना. बांधलाच ना सामान्य पद्धतीत बांधलेला आहे फक्त. अजय का ढोलकी आहे अर्शो, वाजवतो आम्ही बांधलेला. माणसं गाडीत बसलेली आहेत. काय करू तुम्ही, बुवांका धांदल झाली आहे. बारी आमची धुरीवाडी देवगड महापूजा मस्त मंडळी. ये धुरीवाडी सत्यनारायण महापूजा डबल बारी भजनाच्या जगदीश सामना अंकिता कावडे साक्षी मुळम विरुद्ध पार्टी आमची.
अंकिता गावडे, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. आणि माझे आजच्या रात्री पुरतीचे जोडीवाले बुवा, माझी अगदी जवळची मैत्रीण सौ काजीमुळं. आम्हा दोघेकरांच्या वतीने आम्हाला त्यांनी या डबलवाडीचा संपर्क केला ते म्हणजे आदरणीय श्री दत्तप्रभूंची धुरी यांचे मनपूर्वक आभार मानते. मला पक्वास साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वास वादक आदरणीय श्री बबनजी मेस्त्री, तसेच तबला साथ करतोय माझा लहान भाऊ कुमार हर्ष दामोदे. त्याचप्रमाणे आमच्या बुवांना पक्वास साथ करतायत सुप्रसिद्ध पक्वास वादक आदरणीय श्री विजयजी पांचाळ आणि तबला साथ करतायत सुप्रसिद्ध तबला वादक त्यांचे घर मालक आदरणीय श्री गुळम साहेब, यांचे सुद्धा मी मनपूर्वक आभार मानते. इथे बऱ्याच महिला वर्ग उपस्थित आहे आणि त्यांच्या सुद्धा चरणाची नतमस्तक होते. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना विनम्र अभिवादन करून महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगताचे आराध्य दैवत श्री गणपती यांना वंदन करून विद्येची देवी सरस्वती मातेला नतमस्तक होऊन श्री महापुरुषांना नतमस्तक होऊन सत्याच्या वाणीचे सत्यनारायण त्यांनी होऊन तर श्री माते समान मानणाऱ्या आई जिजाऊंचे पुत्र हिंदवी स्वराज संस्थापक सर्व प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून इथे उपस्थित तुम्हा सर्वांच्या चरणाची नतमस्तक होऊन माझे आईवडील तसेच माझ्या पूर्वजांच्या चरणाची नतमस्तक होऊन या जगन्नाथ पेट्रोलची संदेश सुरुवात करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आहे तर मी स्वतः वर्षाव 700 रुपये मुक्काम करून पुन्हा हुडकी तालुका जंगल आजच्या या भजनासाठी मला पद्मासनात करते तो म्हणजे सन्माननीय कुमार रितेश पांचाळ आणि मला तबला करते म्हणजे माझे मिस्टर मुकेश भाऊ. तर आज या डबल माईसाठी मला माझ्या जोडीला आहे त्या म्हणजे बुवा आमच्या लाडक्या बुवा. आज या डबलवारीच्या सामन्याला जोडीला आहे त्या म्हणजे बुवा कुमारी अंकिता गावडे. तिला या भजनासाठी पक्वास करते सन्मान्य बबन मेस्त्री आणि तबला साथ करतात आमचे बुवांचे बंधुराज. तर त्यांचेही माझ्या भजन मंडळाच्या वतीने आभार मानते. आई रामादेवाचा सामनाही सुरवाईसाठी नतमस्तक विद्येची देवता आणि सरस्वती मातेच्या देवी या ठिकाणच्या महापुरुषाला नतमस्तक माझे गुरुमाऊली सुप्रसिद्ध बुवा श्री अजित कुळम यांच्या चरणी नतमस्तक तुमच्या आमच्या आणि बुवांच्या मातृपितृ देवतांना नमस्कार करून मी या डबलवारीच्या सामन्याला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. भारीच केला तयारी कधी कसे वाटतं तर खरोखरच महाराष्ट्राच्या सागरावर माझ्या राजाचं नाव आहे रे. महाराष्ट्राच्या सागरावर आपल्या बापाचं नाव आहे रे.
अमृत आहे ना. आधी घेऊन भगवानेचा गुण गाईन शोभाचे. या धर्मरक्षणासाठी तन देईन स्वतःचे. ज्ञान देण्यासाठी नाम शुभाचं कोरलंय. ज्ञान देण्यासाठी नाम शुभाचं कोरलंय. म्हणून त्याचे चक्क वडील हिरण्यकश्यपू यांनी त्या भक्त प्रल्हादाचा वध करण्याचं ठरवलं. त्याला दरीतून खाली ढकलण्यात आलं. त्याला गरम गरम तापवलेल्या तेलाच्या कढईमध्ये सोडण्यात आलं. आणि एवढंच नव्हे तर त्याला लाकडांच्या गुच्छावर टाकण्यात आलं. का तर त्याचा अग्नी लावून त्याला पेटवण्यासाठी. पण त्याच्या मुखामध्ये कायम नारायण नारायण होतं बघा. म्हणून ती त्याच्या एका खांबामधून श्री विष्णूचा 4था अवतार म्हणजे नरसिंह अवतार एका खांबामधून बाहेर आला आणि त्या हिरण्यकश्यपूचा त्याने तिथे वध केलाय. का तर त्या भक्त प्रल्हादाच्या मुखामध्ये कायम नारायण नारायण होतं. म्हणून या डबल वारीच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवंताच्या ज्यांनी लीन व्हायला हवंय बघा. त्या भगवंताकडे एकच मागा की माझ्या आई वडिलांची इच्छा पूर्ण होऊ देत. तुम्हाला आयुष्यामध्ये कसली कमी पडणार नाहीये. तुम्ही किती मोठे वाक करतो तो वाण व्हा, पण जाणीव ठेवा की त्या वेळची जेव्हा तुमच्या आई वडिलांनी त्यांची सर्व सुख दुःख ही बाजूला ठेवून तुमच्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी शिक्षणासाठी कुणाकडून कर्ज घेतलंय, कुणाकडून लोन घेतलंय, कुणाच्या समोर पदर पसरवलाय आणि कुणाच्या गयामाया केलाय. का
तर माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी कुठेतरी पैसे जमावे. धन्य धन्य तू बाळ प्रल्हाद, नित्य नारायण मुखात. तिला अंबावरी प्रहार, हे नरसिंह अवतार. भूषण पाडिला, भूषण पाडिला. कलियुगात गमयात अनंतर माणसात. नाही जिव्हाळा नात्यात आणि माणुसकी डोक्यात. श्री हरी जगन्पिता दूर करे तो व्यथा. श्री हरी जगन्पिता दूर करे तो व्यथा, दूर करे तो व्यथा. दूर करे तो व्यथा. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे पंढरीला. तुझ्या निजरात्री पावतीचे ग, तुझ्या निजरात्री पावतीचे ग. तुला भेटो विठ्ठल तू आईला. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा. वाट चुकणार नाही जीवन भरे तुझी, वाट चुकणार नाही जीवन भरे तुझी, वाट चुकणार नाही जीवन भरे तुझी, वाट चुकणार नाही जीवन भरे तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र बनव्यामध्ये
कृष्ण सावळा उडीतो कंदराला उड्या करून कुंकाणा उड्या करून कुंकाणा जीव कंटाळला Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद।